नवरात्र सुरू होण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण घराची स्वच्छता करा. घराला जाळं आलेलं असेल तर ते काढून टाका, कारण ज्या घरात स्वच्छता असते त्या ठिकाणीच माता वास करते आणि 9 दिवस आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात देवी वास करत असते. जर तुमच्या घरामध्ये किचनमध्ये फुटलेली, तुटलेली, चिरा गेलेली भांडी असतील तर ती लगेच काढून टाका. तसेच फ्रीजमध्ये पडलेली अंडी किंवा खराब झालेले अन्न ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे. तुटलेली, फाटलेली बुटं, चपला सुद्धा फेकून द्यायचे आहे. जर घरामध्ये इलेक्ट्रिक वस्तू खराब झाल्या असतील तर त्या एकतर दुरुस्त करा, नाहीतर कामात नसेल तर त्या घराबाहेर काढा. तसेच बंद पडलेलं घड्याळ घरामध्ये ठेवू नका, त्याला दुरुस्त करा. देवघरात जर देवी देवतांचे भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या, फुटलेल्या, तड्या गेलेल्या मूर्ती, फोटो घरात ठेवू नये, ते लगेच पाण्यात विसर्जित करावे. जर पैशांचं पॉकेट किंवा पर्स फाटलेलं असेल तर ते सुद्धा फेकून द्या. जुने झालेले, फाटलेले कपडे सुद्धा घराबाहेर काढा. तसेच फुटलेली एखादी फ्रेम किंवा फुटलेला, तडा गेलेला काच सुद्धा घराबाहेर फेका. अशा वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.